नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही एम-पी-एस-सी, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी वा कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या. भूगोल या विषयामध्ये भारताच्या आणि महाराष्ट्राच्या नद्या हा असा एक टॉपिक आहे, ज्यावर हमखास प्रश्न विचारले जातात आणि बरेचदा विद्यार्थी इथेच कन्फ्यूज होतात. पण काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या ट्रिकसह नकाशाच्या मदतीने आणि गेल्या काही परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न पी-वाय-क्यू स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नदी प्रणालीचा तुमचा एकही गुण जाणार नाही, याची मी गॅरंटी देतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हीएम स्टडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या आपल्या या महत्त्वाच्या सत्राला सुरुवात करूया. आणि हो मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ नोट्स तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही सर्व नोट्स अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या सत्राला. बघा मित्रांनो, भारतातील प्रमुख नद्यांचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे हिमालयातील नद्या आणि दुसरं म्हणजे द्विकल्पीय नद्या. ओके, हिमालयातील नद्या म्हणजे हे बारमाही वाहणाऱ्या नद्या असतात, कारण की यांना हिमनदीद्वारे पाणी मिळते. ओके, उदाहरणार्थ गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू या बारमाही असतात. आणि द्विकल्पीय नद्या म्हणजे त्यांना फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं आणि उन्हाळ्यामध्ये त्यांचे पाणी कमी होतं. उदाहरणार्थ गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी, महानदी. आलं तुमच्या लक्षात? नद्यांचे प्रमुख दोन प्रकार पडतात, एक हिमालयातील नद्या आणि एक द्विकल्पीय नद्या. ओके, चला तर मग आपण आपल्या पी-वाय-क्यू सेशनला सुरुवात करूया आपल्या स्पष्टीकरणासह. ओके, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. पर्याय क्रमांक बी, गोदावरी. ओके मित्रांनो, गोदावरीची जर तुम्हाला लांबी विचारली तर तिची लांबी 668 किलोमीटर ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, आणि हिचा उगम कुठं होतो मित्रांनो? त्र्यंबकेश्वर येथे होतो, आपल्या नाशिक येथे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे तिचा उगम होत असतो. याचे स्पष्टीकरण पुढे पाहणार आहोत आपण. चला हे बघा. आता तुम्हाला जर विचारलं मित्रांनो गोदावरीचा उगम कुठं होतो, तर त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतातून तिचा उगम होतो. आणि हिचा प्रवाह जर विचारला मित्रांनो 3 राज्यामधून होतो. एक म्हणजे आपला महाराष्ट्र, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आता त्र्यंबकेश्वरहून इथे निघते, नंतर नांदेड मार्ग ती तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मार्ग ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि कुठं जाऊन मिळते ही बघा, राजमहेंद्री जवळ. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे परीक्षेला येऊ शकतं. राजमहेंद्री जवळ जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि हिची एकूण लांबी मित्रांनो 668 किलोमीटर आहे. आपण आता पाहिलं किती 668 किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हिला सर्वात महत्वाचे म्हणजे दक्षिणेची गंगा किंवा वृद्धगंगा असेही म्हटले जात असते. हे लक्षात ठेवा मित्रांनो, महत्वाचं आहे. चला पुढे जाऊया. खालील कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? बघा मित्रांनो, नर्मदा ही पश्चिम वाहिनी आहे, तापी पश्चिम वाहिनी आहे, वैतरणा पश्चिम वाहिनी आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. पर्याय क्रमांक सी. बघा, सी सी ही पूर्व वाहिनी आहे. ओके, लक्षात. चला पुढे जाऊया. भारतातील राष्ट्रीय नदी म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? तर भारताची राष्ट्रीय नदी हे तर सर्वांना माहीतच आहे मित्रांनो, गंगा. पर्याय क्रमांक सी. आता गंगाची लांबी जर तुम्हाला विचारली मित्रांनो, गंगाची लांबी किती आहे? 25 किलोमीटर. ओके, भारतामध्ये इंडियामध्ये. ओके, इथे आहे मित्रांनो 25 किलोमीटर म्हणजे 2525 किलोमीटर एवढी आहे. गोदावरीपेक्षा ब्रह्मपुत्राची जास्त आहे आणि सिंधूची देखील जास्त आहे. पण मित्रांनो, हे नद्या प्रदेशामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात वाहत असतात आणि त्यांची भारतातील लांबी कमी आहे. परंतु गंगा ही भारतामध्ये सर्वात जास्त किलोमीटर वाहते, म्हणजे 2525 एवढं लक्षात ठेवायचं. ओके, चला तर मग पुढे स्पष्टीकरण बघू आपण. बघा मित्रांनो, गंगा ही भारतातील सर्वात लांब महत्वाची पवित्र नदी मानली जाते आणि तिची लांबी किती आहे? 25 किलोमीटर म्हणजे 2525 किलोमीटर आहे. आणि ही इथून ओके, आणि आणि त्या सर्व महत्वाचं मित्रांनो म्हणजे
गंगाच्या उपनद्या या 2 प्रकारे असतात. एक डाव्या तीराच्या उपनद्या आणि दुसऱ्या म्हणजे उजव्या तीराच्या उपनद्या. हे महत्वाचे आहे मित्रांनो. हे परीक्षेला देखील विचारले जाऊ शकतं की गंगाच्या डाव्या तीराच्या उपनद्या कोणत्या आणि उजव्या तीराच्या उपनद्या कोणत्या. आता डाव्या तीराच्या म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या असतात त्या आणि यामध्ये मित्रांनो रामगंगा, गोमती, घागरा, खडक, कोसी आणि महानदी इत्यादी नद्या या गंगाच्या उपनद्या आहेत. पण हे कोणत्या बाजूच्या नद्या आहेत मित्रांनो? डाव्या तीराच्या नद्या आहेत. आणि त्यानंतर यमुना, सोन आणि दामोदर. ओके. आणि यमुना ही गंगाची सर्वात मोठी उपनदी आहे. हे लक्षात ठेवायचे मित्रांनो. जर तुम्हाला विचारलं गंगाची सर्वात मोठी उपनदी कोणती तर ती आहे यमुना. ओके. लक्षात ठेवायचे मित्रांनो. अत्यंत महत्वाचं आहे. गंगा नदी पात्र पूर्ण लक्षात ठेवा. डाव्या तीराच्या उपनद्या आणि उजव्या तीराच्या उपनद्या लक्षात ठेवा. ओके. चला पुढे जाऊया. नर्मदा नदी महाराष्ट्रातील लांबी किती? नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी प्रमाणात आहे मित्रांनो. फक्त 54 किलोमीटर आहे. पर्याय क्रमांक ए 54 किलोमीटर. ओके. लक्षात ठेवा 54 किलोमीटर. आता बघा मित्रांनो नर्मदा आपण बघू. नर्मदाचा उगम कुठं होतो? अमरकंटक येथे. ओके. कुठं? अमरकंटक येथे मैकल पर्वतरांगेत होतो. ओके. कुठं? अमरकंटक येथे मैकल पर्वतरांगेत. आणि याच्या 2 पर्वतरांगेमधून प्रवाह होतो. याचा विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत. ओके. आणि पश्चिमवाहिनी नदी भारतातील बहुतांश मोठ्या नद्या गंगा, गोदावरी पूर्वेकडे वाहून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. मात्र नर्मदा ही पश्चिमेकडे वाहते. ओके. कुठं वाहते? पश्चिमेकडे वाहते. मध्य प्रदेश आणि गुजरात मधून हिचा प्रवाह करत ही नदी गुजरातच्या भरूच जवळील खांबाच्या आखातात अरबी समुद्रात जाऊन मिळते आणि तिथं ही नदी डेल्टा न बनवता खाडी बनवते. हे लक्षात ठेवायचे मित्रांनो. डेल्टा न बनवता काय बनवते? खाडी बनवते. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये लांबी विचारली तर किती आहे? फक्त 54 किलोमीटर आहे. किती आहे? 54. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो. चला पुढे जाऊया. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी अंदाजे किती आहे? तर याची योग्य उत्तर आहे मित्रांनो 208. पर्याय क्रमांक बी 208. ओके. पर्याय क्रमांक बी 208. नेक्स्ट. वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हटले जाते? तर वर्धा आणि वैनगंगाच्या संयुक्त प्रवाहाला मित्रांनो प्राणहिता असे म्हटले जात असते. पर्याय क्रमांक ए प्राणहिता. आणि हो यांचा संयुक्त प्रवाह कुठे होतो? गडचिरोली. लक्षात ठेवा मित्रांनो. गडचिरोली. ओके. गडचिरोली येथे वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्र संयुक्तच्या प्रवाहाला प्राणहिता असे म्हटले जात असते आणि हा संयुक्त प्रवाह कुठं होतो? गडचिरोली येथे होतो. हे देखील लक्षात ठेवायचं. ओके. पुढे जाऊया आपण. नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर आपण आता पाहिलं विद्यार्थी मित्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी व लांब नदी कोणती आहे? गोदावरी. तर नाशिक हे गोदावरीच्या नदी काठाजवळ वसलेले शहर आहे. पर्याय क्रमांक बी गोदावरी. आणि येथे विद्यार्थी मित्रांनो दर 12 वर्षांनी किती वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्याला काय म्हणतो आपण? सिंहस्थ कुंभमेळावा. लक्षात ठेवायचे मित्रांनो. या नदीकाठी कोणता कुंभमेळा भरतो? सिंहस्थ कुंभमेळावा. आणि तो किती वर्षांनी भरतो? दर 12 वर्षांनी भरतो. आणि नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? गोदावरी. ओके. आलं लक्षात? एवढं लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी भीमा चंद्रभागा. ओके. पर्याय क्रमांक सी भीमा चंद्रभागा येथे पंढरपूर हे शहर वसलेले आहे. ओके. आणि याला चंद्रभागा का म्हणतात? कारण की नदीचा आकार हा चंद्रोरी सारखा होतो. कसा? चंद्रकोरी. नदीचा आकार चंद्रकोरी सारखा होतो म्हणून या नदीला चंद्रभागा देखील म्हटले जात असते. आणि तिथलं पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नदीच्या काठावर जर विचारलं तर भीमा नदीच्या काठावर. ओके. चंद्रभागा चंद्रकोरी याचा आकार करते म्हणून तिला चंद्रभागा असे नाव पडलेलं आहे. ओके. चला
पुढे जाऊया. मलप्रभा आणि घाटप्रभा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याची योग्य उत्तर आहे मित्रांनो कृष्णा. पर्याय क्रमांक बी कृष्णा. कृष्णाच्या उपनद्या आहेत त्या मित्रांनो. आणि त्याच्या आणखी जर उपनद्या विचारल्या तुम्हाला तर मलप्रभा, घटप्रभा, त्यानंतर कोयना. कोयना देखील ही कृष्णाची उपनदी आहे. त्यानंतर तुंगभद्रा. कोयना, तुंगभद्रा या कृष्णाच्या प्रमुख दक्षिण व उत्तरच्या उपनद्या आहेत. ओके, लक्षात ठेवायचे मित्रांनो. मलप्रभा, घटप्रभा, कोयना, तुंगभद्रा या कृष्णाच्या उपनद्या आहेत. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पुणे शहर हे कोणत्या नद्याच्या संगमावर वसलेले आहे? तर पुणे शहर मित्रांनो सर्वात सोपं लक्षात ठेवायला मुळा आणि मोठा. मुळा मोठा या नदीच्या काठी पुणे शहर वसले म्हणजे पर्याय क्रमांक ए मुळा मोठा. ओके, पुढे जाऊया. भारतातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती? जिची लांबी भारतात सर्वाधिक आहे. बघा मित्रांनो, आता पाहिलं आपण 25 लक्षात ठेवायचं किलोमीटर 2525 लक्षात ठेवायचं फक्त. पर्याय क्रमांक बी गंगा. ओके, भारतातील सर्वात मोठी नदी, लांब नदी गंगा. ओके, सिंधू आणि ब्रह्मपुत्र या ज्या नद्या आहेत मित्रांनो, सिंधू आणि ब्रह्मपुत्र यांची लांबी आता ब्रह्मपुत्राचे जर विचारलं तुम्हाला तर 2900 आहे. पण ती नदी भारतामध्ये कमी प्रमाणात वाहते आणि प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात वाहते, म्हणून तिला ही भारतामध्ये सर्वात लांब नदी गणली जात नाही. तर ही गंगा ही 2525 किलोमीटर वाहते, म्हणून ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. ओके, चला पुढे जाऊया. इंद्रावती ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो आपली गोदावरी. पर्याय क्रमांक ए इंद्रावती ही नदी गोदावरीची उपनदी आहे. पर्याय क्रमांक ए. ओके, आणि जर तुम्हाला विचारलं इंद्रावती ही नदी कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवरून वाहते, तर याचे हे लक्षात ठेवायचे मित्रांनो आपला महाराष्ट्र आणि छत्तीसगड. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्याच्या सीमेवरून इंद्रावती ही नदी वाहत असते. हे लक्षात ठेवायचे तुम्ही, महत्वाचे आहे. आता पुढे जाऊया. दूधगंगा व वैदगंगा या नद्या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? कृष्णा. पर्याय क्रमांक ए कृष्णाच्या उपनद्या आहेत मित्रांनो ते दूधगंगा, वैनगंगा. आणि जर आणखी विचारलं तुम्हाला आणखी नद्या त्याच्या पंचगंगा. ओके, पंचगंगा देखील आहे. पंचगंगा ही देखील कृष्णाची उपनदी आहे. त्यानंतर वारणा या नद्या आहेत आणि या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात? कोल्हापूर आणि सांगली. ओके, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या कोणत्या जिल्ह्यामधून? कोल्हापूर आणि सांगली भागातून या कृष्णाच्या उपनद्या आहेत. ओके, पंचगंगा आणि वारणा देखील लक्षात ठेवायचे, ही देखील कृष्णाची उपनदी आहे. ओके, अहमदनगर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सीना. पर्याय क्रमांक बी. अहमदनगर हे सीनाच्या नदीच्या काठावरती वसलेले आहे. पर्याय क्रमांक बी. ओके, भारतातील कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हटले जात असते? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे की बिहारचे दुःखाश्रू कोणते? तर बिहारचे दुःखाश्रू आहे मित्रांनो कोसी. पर्याय क्रमांक बी. कारण की कोसीमुळे बिहारला प्रत्येक पावसाळ्यात पूर येत असतो, म्हणून भरपूर लोकांचे घर उद्ध्वस्त होत असतात, म्हणून की बिहारचे दुःख म्हणून किंवा सोरणची नदी म्हणून कोसीला ओळखले जात असते. ओके, आलं लक्षात? तर आता मग पुढे जाऊया. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी आहे. पर्याय क्रमांक बी. आणि जर तुम्हाला विचारलं तर उल्हासची कोकणातील सर्वात लांब नदीची लांबी किती आहे? बरं, 130 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो कोकणातील नदीची लांबी 130 किलोमीटर आणि कोणती? उल्हास. ओके, चला पुढे जाऊया. महानदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? महानदीचा उगम कोणत्या राज्यात होतो?
तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड, पर्याय क्रमांक बी. आता तर छत्तीसगड राज्यात होतो, पण कुठं होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सिहावा. कुठं? सिहावा. सिहावा पर्वतरांगेत रायपूरमध्ये. छत्तीसगडमध्ये कुठे? रायपूर. ओके. कोणत्या जिल्ह्यात होतं? छत्तीसगडच्या रायपूर येथे सिहावा पर्वतरांगेत. सिहावा सिहावा पर्वतरांगेत महानदीचा उगम होतो. ओके. रायपूर जवळील सिहावा. लक्षात ठेवा, रायपूर जवळील सिहावा. तापी नदीची मुख्य उपनदी खालीलपैकी कोणती आहे? तर तापी नदीची मुख्य उपनदी पूर्णा देखील आहे, पांजरा देखील आहे, गिरणा देखील आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक डी. ओके. तिघ तापीच्या प्रमुख उपनद्या आहेत आणि त्याचप्रमाणे आणखी काही नद्या देखील आहेत मित्रांनो. बोरी धुळ्याची नदी आहे, बोरी, वाघ या देखील नद्या तापीच्या उपनद्यांमध्ये ओढले जात असतात. पूर्णा, पांजरा, गिरणा, बोरी, वाघ. ओके. पुढे जाऊया. बंगालचे दुःखाश्रू कोणाला म्हटले जात असते? बघा मित्रांनो, बिहारचे दुःख पाहिले, आता बंगालचे दुःख. तर बंगालचे दुःख म्हणजे दामोदर. पर्याय क्रमांक बी, दामोदर. या दामोदरमुळे बंगालचे मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्यामुळे त्याला तिथले विनाशकारी स्वरूप प्राप्त होत असते, म्हणून त्याला बंगालचे दुःखाश्रू असे म्हटले जात असते. पर्याय क्रमांक बी, दामोदर. ओके. चला पुढे जाऊया. कावेरी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? तर कावेरी नदीचा उगम मित्रांनो कर्नाटक. पर्याय क्रमांक बी, कर्नाटकमध्ये होतो. पण कुठं होतो असं जर तुम्हाला विचारलं मित्रांनो, तेही लक्षात ठेवायचं. कुर्ग जिल्हा. कुठं? कुर्ग. कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यामध्ये. ओके. कुर्ग. कुर्ग जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वतात. ब्रह्मगिरी. ओके. ब्रह्मगिरी पर्वतात कावेरी नदीचा उगम होतो. कोणत्या जिल्ह्यात? कुर्ग. लक्षात ठेवा, कुर्ग जिल्ह्यात. हा लक्षात. चला पुढे जाऊया. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रमुख नद्या कोणत्या, त्यांची उगम स्थानं आणि ते कुठून तर कुठपर्यंत वाहतात हे सर्व पाहिलेलं आहे. तुमचा एक सबस्क्रायबर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करा सर्व मित्रांपर्यंत आणि ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया अशाच एक नवीन आणि रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.